जयसिंगपुरात मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 670 रुग्णांनी घेतला लाभ। जयसिंगपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या नेत्र आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने अंत्योदय मल्टीस्टेट व रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 5 डॉक्टर एस.के. पाटील मेडिकल असोसिएशन हॉल गल्ली क्रमांक 6 येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 670 रुग्णांनी विविध सेवांचा लाभ घेतला। शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी, नेत्रविषयक समुपदेशन, आवश्यकतेनुसार मोफत चष्मे व आय ड्रॉपचे वितरण तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तपासणीनंतर 65 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, तर 370 रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी जी.के. फाउंडेशन व अंत्योदय फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले। रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नेत्र तपासणीसाठी आर्या ऑप्टिकल्स जयसिंगपूर यांनीही मोलाचे योगदान दिले। तसेच संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वैद्यकीय सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडल्याचे संयोजकांनी सांगितले। नागरिकांच्या नेत्र आरोग्याबाबत जनजागृती करत गरजूंना मोफत उपचाराची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। अंत्योदय मल्टीस्टेट आणि रोटरी क्लब जयसिंगपूर ट्रेड सिटी त्याचबरोबर जी.के. फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने जयसिंगपूरमध्ये आपण जे काही नेत्रदान नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे शिबिर आयोजित केलेलं आहे। जयसिंगपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील अतिशय लोकांनी या उपक्रमासाठी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी आपण मोफत चष्मे वाटप करत आहोत आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपण लोकांना शस्त्रक्रियेसाठी विवेकानंद हॉस्पिटल, गजानन हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी आपण त्यांना शस्त्रक्रिया पार पडणार आहे। तर मला असं वाटतं की या कार्यक्रमासाठी जयसिंगपूरच्या लोकांनी गेलेला जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद। तरी साधारण आमची अपेक्षा होती जवळपास 200-250 लोक सुरुवातीला यावे, पण जवळपास आता 400-500 लोक या उपक्रमासाठी भेट देऊन गेलेले आहेत, आरोग्य तपासणी सहभाग घेतलेला आहे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद।